बिग बॉसच्या घरातील काटा टीम ही महाराष्ट्राला एवढी आवडायला का लागलेली आहे? नक्की काटा टीमने असा कोणता त्यांच्या गेममध्ये बदल केला, त्यामुळे महाराष्ट्राने त्याला डोक्यावरती घेतलंय, याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये ऑलरेडी एक ग्रुप होता. त्या ग्रुपचं नाव होतं टोळी. आता ही टोळी अख्ख्या घरावरती राज्य करत होती. त्यांना पाहिजेल त्या लोकांना नॉमिनेट करत होती. त्यांना पाहिजेल तो कॅप्टन बनवत होती आणि त्यांना वाटेल तसं ते घरामध्ये वागत होती. आता यांचं जे वागणं आहे ते महाराष्ट्रातील लोकांना आवडत नव्हतं. विशेष करून त्या ग्रुपमधील रुचिता जामदार ही कंटेस्टंट आहे, ती वाटेल ती लोकांना बोलत होती, लोकांच्या तोंडावर थुंकत होती. विशाल जो आहे तो डॉमिनेट करायचा प्रयत्न करत होता आणि या सगळ्यामध्ये कुठंतरी महाराष्ट्राला विलन दिसत होता. महाराष्ट्राचं हे म्हणणं होतं की हे टोळीचं खूप जास्त झालेलं आहे, आता यांना नडायला कोणीतरी यायला हवं. आता रितेश भाऊंनी सुद्धा भाऊच्या धक्क्यावरती सांगितलं की टोळी जी आहे ते घरावरती राज्य करते आणि याच टोळी विरुद्ध लढण्यासाठी राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि प्रभू शेळके यांनी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपचं नाव आहे काटा ग्रुप. हा काटा ग्रुप जेव्हापासून बनलाय तेव्हापासून टोळीचं बरंच नुकसान झालेलं आहे. गेल्या आठवड्यात टोळीचा कॅप्टन नाही झाला, या आठवड्यात सुद्धा टोळीचा कॅप्टन नाही झाला आणि या आठवड्यात टोळीतील 2 लोकं तर नॉमिनेट सुद्धा झाली आणि या आठवड्यात काटा टीमचा कॅप्टन झालेला आहे. म्हणजेच काय, काटा टीमने टोळीचा काटा काढलाय असं म्हटलं तरी चालेल. पण ही काटा टीम लोकांना एवढी का आवडते? खरं तर लोकांना टोळीला हारताना बघायचंय आणि टोळीला जी टीम हरवेल ती लोकांची फेव्हरेट झालीच असती. तसं पाहायला गेलं तर काटा टीमचा अजिबात सुद्धा गेम नाहीये. बिग बॉस त्यांना ओपनली मदत करतंय, हे आपण रिव्ह्यूमध्ये वारंवार सांगतोय. पण आता काय झालंय, लोकांनी टोळीला ऑलरेडी विलन म्हणून ॲक्सेप्ट केलंय आणि या विलनला कोणीतरी हरवणारा हवा म्हणून काटा टीमला लोकं पसंत करत आहेत. पण एवढी लोकं त्यांना पसंत करून सुद्धा काटा टीमचा गेम असाही काही इम्प्रूव्ह झालेला नाहीये. कालचा तुम्ही टास्क पहा, कालच्या टास्कमध्ये सुद्धा काटा टीम जे आहे ते टोळीला हरवू शकले नाही. टोळीने उत्तम गेम खेळला पण त्यामध्ये त्यांचंच नुकसान झालं, कारण बिग बॉसने ट्विस्ट आणल्यामुळे त्यांचा कॅप्टन बनला नाही. यामध्ये काटा टीमचं काही श्रेय नाही आहे. पण टोळीला हारताना बघताना महाराष्ट्राला मजा येते. ज्या लोकांनी टोळीमध्ये विलन पाहिला होता त्या लोकांना मजा येते, म्हणून काटा टीम जे आहे ते ॲटोमॅटिक वरती जायला लागलेले आहे. जर का काटा टीमने त्यांच्या गेममध्ये सुधार केला आणि अजून पॉझिटिव्ह दिसली किंवा बिग बॉसने त्यांना अजून पॉझिटिव्ह दाखवलं तर काटा टीम मधलाच एक मेंबर बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी सुद्धा जिंकू शकतो. खरं तर टोळी काहीही वाईट करत नाहीये, पण टोळीमध्ये लोकांनी ऑलरेडी विलन पाहिल्यामुळे काटा टीमला त्याचा फायदा होतोय आणि काटा टीम स्वतः चांगलं दिसण्यासाठी अजिबात सुद्धा मेहनत घेत नाहीये. पण टोळीच्या चुकीच्या वागण्याचा काटा टीमला फायदा होतोय आणि म्हणून महाराष्ट्र काटा टीमला फायदा करतोय, हेच सध्या तरी दिसतंय. तुम्हाला काय वाटतं, खरंच काटा टीम त्यांच्या जीवावरती मोठी झाली आहे का टोळी विलन आहे म्हणून ते मोठं व्हायला लागले? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.